कोल्हापूरला छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा वारसा लाभलाय. त्यामुळे हा जिल्हा कला क्रीडा क्षेत्रात कायमच अग्रेसर राहिलाय. याच कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज तालुक्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. गडिंग्लजनं या महाराष्ट्राला अनेक कलाकार आणि खेळाडू दिलेत. याच ऐतिहासिक तालुक्यातील ऐतिहासिक गाव म्हणजे गिजोने. या गिजोने गावात चैत्राच्या महिन्यात येणारी हनुमान जयंती दणक्यात साजरी करण्यात येते. यंदाच्या वर्षी देखील गडिंग्लज येथील कडगाव गारगोटी रोडवर वसलेलं प्राचीन माळ मारुती मंदिरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. नवसाला पावणारा मारुती अशी ओळख आहे, म्हणून या भागाचे नाव माळ मारुती असं प्रचलित झालंय. गिजोने गावातीलच नाही तर आसपासच्या गावातील लोक देखील या माळ मारुतीची भक्तिभावाने पूजा अर्चा करत असतात. याच माळ मारुती मंदिराच्या परिसरात समाज प्रबोधन करणारं आणि युवा पिढीसमोर एक आदर्श ठेवणारं व्यक्तिमत्व राहतं. त्यांचं नाव आहे पिंटू उर्फ लक्ष्मण शिंदे. ते गिजोने गावचे विद्यमान उपसरपंच आहेत. तसेच ते माळ भागात शिवराज फाउंडेशन नावाने एक संस्था चालवतात. त्याचे ते अध्यक्ष देखील आहेत. लक्ष्मण शिंदे हे हनुमान जयंतीच्या निमित्ताने अनेक स्तुत्य उपक्रम राबवत असतात. या उपक्रमाद्वारे समाज प्रबोधन व्हावं आणि युवा पिढीसमोर एक चांगला आदर्श उभा राहावा यासाठी ते प्रयत्नशील असतात. लक्ष्मण शिंदेंच्या उपक्रमाला हनुमान सेवा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांची तसेच जय हनुमान फ्रेंड सर्कल, शिवराज फाउंडेशन समर्थ साथ लाभते. या सर्वांच्या सहकार्यानं हनुमान जयंतीचा हा खास कार्यक्रम अगदी थाटामाटात पार पडतो. यंदाच्या माळमारुती मंदिराच्या उत्सवाची सुरुवात 11 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाली. सकाळी माळभाग गिजोने येथील हनुमान सेवा मंडळाचे अध्यक्ष माननीय दत्ताजीराव बर्गे आणि माननीय शीतल सुरेंद्र कमते यांच्या शुभ हस्ते तोरण बांधणे आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. यानंतर आविष्कार लक्ष्मण शिंदे यांच्या शुभ हस्ते सकाळी 10 वाजता सत्यनारायण महापूजा आणि आरती संपन्न झाली. मारुतीरायाची आरती झाल्यानंतर विविध स्पर्धांचा नारळ फुटला. 14 वर्षाखालील मुलांच्या स्लो सायकली स्पर्धेचं आयोजन दुपारी 3 वाजता करण्यात आलं होतं. यात अनेक मुलांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला. त्यानंतर 16 वर्षाखालील मुलांची हनुमान दौड स्पर्धा पार पडली. मुलांची दौड पार पडल्यानंतर मुलींची देखील हनुमान दौड झाली. सायंकाळी 4 वाजता 14 वर्षाखालील मुलींची लिंबू चमचा स्पर्धा पार पडली. लिंबू चमचा स्पर्धेत छोट्या मुलींचा उत्साह पाहण्यासारखा होता. मात्र त्यानंतर झालेल्या खुला गट महिलांच्या लिंबू चमचा स्पर्धेनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. जसजसा उन्हाचा तडाखा कमी झाला तसतसे या स्पर्धांना रंगत निर्माण होऊ लागली. सायंकाळी 5 वाजता 14 वर्षाखालील मुलींचा संगीत खुर्चीचा कार्यक्रम पार पडला. यानंतर खुल्या गटातील महिलांनी देखील संगीत खुर्चीचा आनंद लुटला. या सर्व स्पर्धांचा लहान मुलामुलींनी आनंद लुटलाच, त्याचबरोबर भागातील भगिनींनी देखील मोठा उत्साह दाखवला. लक्ष्मण शिंदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमामधील सर्वांचे लक्ष वेधून घेणारा कार्यक्रम ठरला तो मर्दानी खेळाचा. गडिंग्लजमधील जिजा शिवकालीन शस्त्रकला आणि पारंपरिक मर्दानी खेळ प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रानं हा कार्यक्रम सादर केला. सादरकर्त्यांनी सादर केलेल्या शिवकालीन मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके पाहून गिजवण्याचे गावकरी भारावून गेले. सर्व स्पर्धा आटोपल्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम देखील दिमाखात पार पडला. या कार्यक्रमासाठी भागातील महिला वर्गानं मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर रात्री भजनाचा देखील कार्यक्रम ठेवण्यात आला होता. श्री दत्त पंथी सांप्रदायिक भजनी मंडळ जरळी मुगळी आणि माऊली भजनी मंडळ लिंगणूर नूल यांच्या भजनाचा कार्यक्रम पार पडला. या भजनाच्या कार्यक्रमाला भागातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी हजेरी लावली होती. हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी विविध क्रीडा आणि भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर 12 एप्रिल रोजी हनुमान जयंतीला पहाटेपासून माळ मारुतीच्या मंदिरात जन्मकाळाची लगबग सुरू झाली होती. पहाटे 5 वाजता मंदिरात महाअभिषेक आणि जन्मकाळ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी गावातील भाविक उपस्थित होते. त्यानंतर सकाळी 10 वाजल्यापासूनच महाप्रसादाचे वाटप सुरू करण्यात आले होते. पंचक्रोशीतील अनेक भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. दरवर्षीप्रमाणे हनुमान जयंतीला लक्ष्मण शिंदे हे विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. तसेच वर्षभर देखील त्यांचे समाजकार्य सुरूच असते. भागातील लोकांसाठी झटणाऱ्या या समाजसेवकास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.